पुसलिया जिया विभूती त्याही बोलाविया भूतपती येत मनसी जरी पुढती काय सांगो. अर्जुनाने भगवंताला सांगितलं की तुझे जे विशेष भाव आहेत, ज्या त्याला विभूती असं म्हणतात, त्या विभूती मला कथन कर. आणि त्या अशा रीतीनं कथन कर की जे जे भाव किंवा जे जे पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये तू विशेष रूपाने प्रगट झालेला आहेस, तेव्हा अशा प्रकारची ती रूपं तू मला सांग, त्या विभूती तू मला सांग. परंतु कसं का, तर जे चिंतिता मज सायास नाही, त्या तू सांगितलं ते कशासाठी, तर मला त्या विभूतींचं तुझ्या मुखातून वर्णन ऐकल्यानंतर ध्यान करता येणं सुलभ व्हावं, त्याच्यामध्ये मला कष्ट पडू नयेत म्हणून मला त्या तू कथन कर. आणि त्याशिवाय आपुला योग म्हणजे तुमचा योग म्हणजे तुमच्या ठिकाणी असणारं जे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता किंवा यश ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे इत्यादी जे 6 गुण आहेत, ह्या 6 गुणांचं ऐश्वर्य तू स्वतः मुखतः वर्णन कर असं सांगतात. आणि पुन्हा काय सांगतात, तुझं षड्गुण ऐश्वर्य संपन्नता सांग. याशिवाय आणि जिया विभूती पुसलिया, आणि मी ज्या विभूती तुला पुसल्या म्हणजे विचारल्या, म्हणजे ज्या विभूतीचं वर्णन ऐकण्याची माझी इच्छा आहे आणि त्याच्याविषयी मी पुसलिया म्हणजे त्याची विचारणा केलेली आहे, त्या हे भूतपती त्याही बोलाविया. संपूर्ण भूतांचा प्राणीमात्रांचा स्वामी असणाऱ्या हे भगवान, त्या विभूतीसुद्धा तू या ठिकाणी मला वर्णन करून सांग, बोल. येथ मनसी, आता तू या ठिकाणी येथ म्हणजे या ठिकाणी तू कदाचित असं म्हणशील, पुढती जरी पुढती, आता तुम्ही म्हणता का पुन्हा सांगा, पण आता पुन्हा काय सांगू, एकदा सांगितलेलंच आहे, 2दा सांगितल्या, 3दा याच्यामध्ये तिसऱ्यांदा संक्षेपाने 10व्या अध्यायापर्यंत 3 वेळा ह्या विभूती सांगून झाल्या. आता पुढं ती काय बोलू, पुन्हा काय सांगायच्या त्या, असं कदाचित याला म्हणतात अभिप्रेत्य परिहार. म्हणजे अर्जुन म्हणतो की भगवान तुम्ही कदाचित असं म्हणाल की ह्या विभूती काय सांगायच्या, पुन्हा काय सांगायच्या. हां, या आता या परत आता या विभूती तुला पुन्हा काय निरूपण करून सांगावायच्या असं म्हणशील. तरी हा भाव म्हणा झणे जायवो जनार्दना पै प्राकृताही अमृतपाना नान म्हणवे जेवी. आता अर्जुन भगवंताला म्हणतो, तरी तुझ्या मनात कदाचित येईल ह्या पुन्हा काय सांगायचा, याच्यात पुनरावृत्ती नावाचा दोष नाही का होत, तो कशासाठी घ्यायचा असं कदाचित तुम्हाला वाटेल, पण असं वाटू देऊ नका. तरी पण हा भाव म्हणा झणे जाय व जनार्दना झणे जाय, म्हणजे हा भाव तुमच्या अंतकरणात उत्पन्न होईल की पुन्हा काय सांगायचं. पण हे जनार्दना, ह्या प्राणीमात्रांचं संरक्षण करण्याचं तुझं ब्रीद आहे, तू जगदानी आहे, जगताचं संरक्षण करता आहे, जगताचा अज्ञान नाहीसं करणारा, त्यांना बंधातून मुक्त करणारा अशा प्रकारचा तू जनार्दन आहेत. तेव्हा तुझ्या मनात झणे जाय, कदाचित हा भाव मनात येईल, परंतु झणे जाय तो भाव मनात येऊ देऊ नकोस हो असं म्हणतात. देवा इथं जर पाहिलं तर ह्या जगात जगराटीमध्ये किंवा आपण जी पुराणं वगैरे श्रवण करतो त्यामधलं वर्णन असं आहे की प्राकृताही अमृतपाना ना न म्हणवे जेवी. ह्या जगात अशी एक पद्धत आहे, पडली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हण. असे जे जग आहे त्या जगामध्ये आपण जर पुराणामध्ये पाहिलं तर एक असं उदाहरण दिसतं की देव जे आहे स्वर्गातले ते अमृतपान करत असतात आणि अमृतच खातात आणि अमृतच पितात, आणि त्याच्यामुळे देव हे काय होतात, देवा हा अमराहा, त्यांना कधी मृत्यू प्राप्त होत नाही अशी संकल्पना पुराणांमध्ये सांगितलेली आहे. परंतु पुराणांमध्ये किंवा शास्त्रामध्ये असं वर्णन करून दिसतं की जरी हे अमृतपान करीत असले तर त्या अमृताला कोणी नाही म्हणतं का. आपण सकाळीच कोणी ओवी सांगितली की अमृताची
सातवा कोडी लागो का अनुघडी ना, सुखाची या दिवस कोडी गणी जातो का. जर समजा आता ह्या पावसाला आपण कंटाळलो, ह्या पावसाचा ओला दुष्काळाला कारण झाला, परंतु जर अमृताचाच पाऊस 7 दिवस झाला, 7वा कोडी म्हणजे 7 दिवसाची संतत धार जर सुरू झाली, तर कोणी त्याला नको म्हणेल का, की हे फार दिवस झाला अमृताचा पाऊस आहे, आहा अमृताचा पाऊस वर्षला असं म्हणतील. कोणी नको असं त्याला म्हणणार नाही. परंतु ते असं दिसून येतं की ते जरी अमृत पान करीत असले तरी ते अमर झालेले आपल्याला शास्त्रामधून सिद्ध होत नाही. कारण त्यांचं पुण्य आहे तोपर्यंत ते स्वर्गभोग भोगतात आणि त्या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका, अशी त्यांची स्थिती आहे. आता त्यांचं आयुष्य सगळ्यांचं सारखं नाही. ब्रह्मदेवाचं आयुष्य सर्वात दीर्घ आहे. इंद्रालाही अमरच म्हणायचं, ब्रह्मदेवालाही अमरच म्हणायचं. परंतु त्या अमरामध्ये ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात. मग आता त्या ठिकाणी याचा अर्थ 14 इंद्र होतात म्हणजे एक इंद्र मरतो दुसरा होतो ना, एक इंद्र जातो तेव्हाच दुसरा येतो. याचाच अर्थ ब्रह्मदेवाच्या एका दिवसात जर 14 इंद्र होत असतील तर त्या ठिकाणी ते खऱ्या अर्थाने त्यांना अमर असं म्हणता येईल का इंद्राला किंवा इंद्रासारख्या इतर देवतांना? अमृतपान करतात आणि त्या कशासाठी करतात तर आपल्याला अमर होण्यासाठी. पण ते अमृत खरं आहे का ते प्राकृत आहे? वास्तविक सामान्य आहे. परंतु प्राकृताही अमृतपाना, ते प्राकृत अमृतपान असेल तर त्याला कधी देवता ना न म्हणवे जेवी, नको असं म्हणत नाही. कार्य काही नाही, याने मनुष्य अमर होत नाही. त्यांना माहीत आहे की आपला पुण्यकाल संपला की आपल्याला पुनरावृत्तीला प्राप्त व्हावं लागेल. पुनरपी जननम पुनरपी मरणम हे ठरलेलं आहे. आपण आडनावाचे देव किंवा अमर आहोत, परंतु हे हे अमृतसुद्धा काय आहे? आडनावाचंच अमृत आहे अशा प्रकाराने त्यांना वाटतं. आणि कधी त्याला ना न म्हणवे जेवी, ते अमृत आम्हाला ना नको असं जेवी न म्हणवे. कोणी म्हणतं का नको? वास्तविक माहीत आहे का नाही? प्राकृत असणारं सामान्य असणारं अमृत ते सुद्धा ते देवलोक प्राशन करतात. खऱ्या अर्थाने ते अमृत नाही तरी, अशी इथली राहटी आहे. जे काळ, त्या अमृताचं वर्णन करतात, जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्यू भेणे प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. आताच आपण वर्णन केलं ते अमृत काय आहे? क्षीरसागराचं मंथन केलं देवांनी आणि दानवांनी आणि त्याच्यातून हे अमृत निघालं. परंतु पहिल्यांदा जेव्हा त्याचं मंथन केलं मध्यंतरी काय निघालं? काळकूट नावाचं विष निघालं आणि नंतर अमृत प्राप्त झालं. काळकूट नावाचं जे विष आहे ते अगोदर म्हणजे त्याचाच सख्खा भाऊ म्हणजे हा अमृत आहे की नाही? काळकूट विषाचा जो प्रभाव आहे तोच प्रभाव काळकूट पिणारा जसा मरण पावतो त्याचंच हे भावंड असल्यामुळं फक्त तो तत्काल मरण आणतं काळकूट विष, आणि हे काय होतं कालांतराने मरणाला प्राप्त करून देतं. ते काय आश्चर्य वाटण्यासारखं नाही, कारण ते काळकुटाचं सहोदर म्हणजे त्याचं सख्ख धाकटं भावंडच आहे. परंतु त्यांना वाटलं की आताच मृत्यू आपला टळेल ना, मृत्यू येऊ नये म्हणून मृत्यू भेणे म्हणजे मृत्यूच्या भीतीनं आमर प्याले. सगळ्या देवांनी त्याचं प्राशन केलं, पण वस्तुस्थितीनं ते आमर झाले का? नाही. जे देहाचे पुरंदर 14 जाती, देहाचे म्हणजे एका दिवसात म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात हे 14 पुरंदर जाती, म्हणजे पुरंदर म्हणजे इंद्र, 14 इंद्र होऊन जातात. म्हणून याला ज्ञानोबारायांनी हे ज्या कर्मकांडामध्ये ते देव अमृतपान करतात आणि मग तिथं स्वर्गामध्ये खूप मोठे सुखभोग मिळतात असं सांगतात, अमरत्व प्राप्त होतं. पण ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं ऐसा कवन एक क्षीराब्धीचा रसू, जया वायाची अमृतपणाचा आभासो, तयाचाही मिठांशू जे पुरे म्हणो निधी. हे कशासाठी चालले हे दृष्टांत नंतर आपल्या लक्षात येतील. तर याचं अमृताचं वर्णन चाललं की ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं हे अमृत म्हणजे काय? कवन, कोणीतरी एक क्षीरसागर आहे, क्षीराब्धीचा रसू, क्षीराब्धी आहे आणि त्या क्षीराब्धी म्हणजे दुधाचा सागर, क्षीरसागर, आणि ज्याच्यावर भगवान परमात्मा भगवान विष्णू शयन करतात, ज्या समुद्रामध्ये शेषाच्या शया करून. तर त्या ठिकाणी हा क्षीरसमुद्राचा कवनू रसू, कोणी एक रस आहे
जया अमृतपणाचा आभासू, ज्याला अमृतपणाचा एक आभासिक अशा प्रकारचं स्वरूप ज्याचं आहे, म्हणजे ते खरं अमृत नाहीच आहे. असं असलं मग परंतु ते लागताना कसं लागतं, गोड लागतं. तयाचाही मिठा अंशू, म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जे गोडी आहे ती गोडी देखील वास्तविक ही गोडीचं किती आपण जरी आस्वादन केलं तरी ती कधी ना कधी आपल्याला अमर होऊ न देता मृत्यूलाच प्राप्त करून देणार आहे. हे सर्व त्या देवतांना माहीत असून देखील पुरे म्हणून निधी, आता आम्हाला हे पुरे, आम्हाला स्वर्गामध्ये अमृत प्राप्त असताना नको नको हे काय, याला नुसतं वायाचे अमृतपणाचा आभासू, हे खरं असलं तरी ते लोक कोणी पुरे म्हणतात का, आताच आम्ही याचा त्याग करत नाही. नाहीतर मग त्यांनी लगेच ऐहिकेचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे, हे जरी झालं तरी त्यांनी काय केलं असतं, नको असं म्हणाले असते, पण म्हणत नाहीत असं सांगतात. जे पुरे म्हणून निधी, जे मला पुरे झालं आता नको मला, असं कोणी म्हणत नाही. पूर्वी अमृत हे हाता आले, परी देव नसतीचे उगले. काळकूट नंतर आलेले आहे नाही का, अगोदर अमृत आहे का, नंतर का, अगोदर विषयच आहे ना. तर म्हणजे तिथं सांगितलं की जरी काळकूट हाताला आले ना अमृत आलं तरी त्याला नको असं म्हणत नाहीत. वास्तविक अमृत हे काय अमर करत नाही तरी नको म्हणत नाहीत. तया पाबळया ही येतुलेवरी, गोडी येचे आथी थोरी, मग हे तव अवधारी परमामृत साचे. अर्जुन काय म्हणतो देवाला, शृणता अमृतम शृणवतः मे तृप्तीही न असती. या ठिकाणी अमृत स्वरूप म्हणजे तुझं वाक्यामृत हे सेवन करताना माझी तृप्ती होत नाही. परंतु तसं अमृत तर स्वर्गामध्ये आहे, ते अमृतपणाचा काय आहे, आभास आहे. त्या आभासिक अमृताला सुद्धा हे देवता लोक नको असं कोणी म्हणत नाही. आणि हे तर तुझं बोलणं हे खरं अमृत आहे. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की तया पाबळे आहे येतुलेवरी, ते पाबळ आहे म्हणजे क्षुद्र अशा प्रकारचं पेय आहे. अमृत म्हणजे एक क्षुद्र पेय आहे, एकश्चित नगण्य असं आहे. तरी गोडी याची आती थोरी, परंतु तिला ये गोडी याची, ह्या अमृताच्या गोडीचं एवढं थोरी म्हणजे महात्म्य आहे. कोणाच्या दृष्टीनं, देवता किंवा मानव यांना वाटतं की हे अमृत फारच विशेष गोष्ट आहे असं त्याला मानलं जातं. वास्तविक मानण्यासारखं आहे का, तर देहाचे पुरंदर 14 जाती हे सगळं आहे की नाही. म्हणून असं असतानाही मग लोक काय म्हणतात, नको असं कोणी म्हणत नाही. आणि मग हे तव अवधारी परमामृत साचे, आणि हे तर काय आहे, साचे परमामृत. हे तर खरं अमृत नाही, हे परम सर्वश्रेष्ठ अमृत आहे. की हे अमृताचं प्राशन केलं की तुका म्हणे, एका मरणेची सरे येण्याचे शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरधारे चिरा पडे. अशा प्रकारचं हे परम अमृत आहे. आणि ह्या परमामृताला कोण नाही म्हणेल, अर्थात कोणीही शहाणा मनुष्य या परमामृताला नाही म्हणणार नाही. हे परमामृत कोणतं आहे, हे खरं परमामृत आहे, साचे परमामृत आहे. ते कसं आहे, आभासिक अमृत आहे. परंतु लोक आभासिक अमृताला नाही म्हणत नाही, तर ह्या अमृताला कोण नाही म्हणेल. आता सांगितल्याप्रमाणे अमृताची 7 वाकोडी लागो का अनुघडी, सुखाची या दिवस कोडी गणिजतू का, असं सांगतात. आता त्याचं वर्णन केलंय ना, जे मंदराचळ न ढाळिता, क्षीरसागर न डहुळिता, अनादी स्वभावता ऐते आहे. आपले ते गेल्या वेळेला योगाशिष्ट सांगणारे स्वामीजी आले होते ना, जयप्रभू, तर ते पूर्वी 25-30 वर्षापूर्वी आले होते. आणि ते इथं 7-8 महिने होते. त्यांनी ब्रह्मसूत्र सांगत होते. भास्कर महाराजांना आम्ही ऐकत होतो. अध्यात्म रामायणातलं रामगीता आणि ब्रह्मसूत्र हे 2च ग्रंथ ते सांगायचे. तर त्यावेळेला मंदिरामध्ये एक मॅनेजर होते. आता ते त्याही वेळेला असंग अशा प्रकारचं म्हणजे ज्याला काय म्हणतो अवधूत कोटीतले संन्यासी महात्मे, आणि त्यावेळेलाही ते असेच विरक्त राहत होते. फक्त एक गीता, मांडू गौडपाद कारिका आणि त्यांची एक हे छाटी, एवढंच त्यांच्याजवळ, दुसरं काहीच नाही. जिथं गेले तिथं लोकांनी दिलं ते सकाळचं ते ठेवून ते पुढं जायचे. त्याचं इथं आले तर ते 3 दिवस एका पोत्यावर झोपत होते. एकाने पोतं दिलं त्याच्यावर, आणि झोपत कुठे होते तर आपलं पूल आहे ना, भक्ती सोपान नवीन काम झालं होतं तिथं ते झोपत होते स्वामीजी याच्यामध्ये. आणि त्यांना फक्त सत्संगाची आवड, मंदिरात कोणी या काही शंका विचारा असं ते सांगायचे. आणि
नंतर मग त्या मंदिरातर्फे संस्थांतर्फे त्यांची भोजनाची सोय झाली. ते आणि मग ते स्वामीजी त्यांना म्हटले तुम्ही काही सत्संग करा आमच्याबरोबर. ते म्हणजे सांगा तुम्ही, म्हणजे स्थान कुठं? ते म्हणले तुमच्या घरी. मग ते म्हणजे काय हरकत नाही, आमचं भाग्य आहे, आम्ही आमच्या घरी करू. मग तिथं ब्रह्मसूत्र सुरू झालं. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. तर काय त्यांना सर्दीचा त्रास, त्या थंडीतनं सर्दीचा त्रास व्हायचा याच्यामध्ये. म्हणून त्यांनी सांगितलं आमच्या घरी ना गरम पाण्याने स्नान तुम्ही करायला येत जा. आणि तिथं त्यांना शावरचं गरम पाणी एकदम, ते आपला आनंद घ्यायला लागले. मग त्याच्यामध्ये ते पाठ आंघोळ बिंघोळचं काय त्यांना विधी निषेध नव्हता. अगोदर पाठ झाल्यावर निवांत आंघोळ करायचे. मग ते कोणी जर त्यांना दूध दिलं ना, ते पिशवीचं दूध दिलं का ते थोडे फोडायचे आणि ते तशीच घ्यायचे. मग त्यामुळे सर्दी अधिक व्हायला लागली. मग म्हणलं दूध असं नाही, तापून घेतलं पाहिजे. ते म्हणे आता तापून घेतलं पाहिजे पण कुठे घ्यायचं? ते मॅनेजर म्हणले आम्ही तुम्हाला तापून देत जाऊ. मग ते चांगले विलायची दूध साखर टाकून द्यायचे. अर्धा लिटरची पिशवी आणली ती त्यांच्यासाठी, मग ते घ्यायचे. आणि मग ते ठीक आहे ना स्वामीजी, क्या ठीक है, हम आपको अमृत पिलाते हैं, आप हमको चाय पिलाते हैं. म्हणायचे तुम्ही मला फक्त चहा पाजता, दूध देता, आम्ही तुम्हाला अमृत देतो म्हणतात. तर दुधाचं एक नाव अमृत असं आहे. अमृत असं दुधाचं एक नाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पाये पा दूध पवित्र आणि गोड असं ते म्हटलेलं आहे. दुसरे ज्ञानेश्वरीमध्ये 5व्या अध्यायात एक नाव आहे. अजून मला वाटतं 9व्या अध्यायात आहे की त्या ठिकाणी अमृतानुभवात आहे की त्या ठिकाणी अमृत शब्दाचा अर्थ दूध घ्यावा असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तर इथं म्हणतात की असं ते जे आहे तर ह्या तुमच्या वचनामृत की जे मला जन्ममरण परंपरेतून कायमचं मुक्त करेल आणि हे एकच शेवटचं मरण आहे किंवा मरण माझे मरोनी गेले असं प्राप्त करून देणारं जे अमृत आहे त्याला कोण नाही म्हणत. बरं, ते अमृत मिळवण्यासाठी किती कष्ट झाले तर ते सांगतात की जे मंदराचळ न ढाळिता क्षीरसागर न ढवळिता अनादी स्वभावता आई ते आहे. ते अमृत प्राप्त करायला काय करावं लागलं? मंदार पर्वताची काय केली? रवी केली आणि संपूर्ण क्षीरसागर जो आहे ते क्षीरसागराचं भांड केलं आणि त्या भांड्यामध्ये देव आणि दानवांनी वासुकीचा दोर केला आणि मग त्या समुद्राचं मंथन केलं. तेव्हा त्यांना हे अमृत प्राप्त झालं. आता तुमचं जे वचनामृत आहे त्याच्यासाठी तर किती कष्ट असतील, आहे की नाही? त्याच्यासाठी असे कष्ट आहेत म्हणतात की मंदराचळ न ढाळिता. इथं मंदार पर्वताची रवी करायची, त्याला ढाळणं म्हणजे त्याला हलवायचं, मंथन करण्याची गरज नाही. आणि एवढा मोठा क्षीरसागर आहे, त्याला जसं ढवळलं म्हणजे त्याला ढवळलं म्हणजे त्याचं मंथन केलं आणि ते मंथन करण्याची सुद्धा गरज नाही. क्षीरसागर ढवळण्याची गरज नाही, मंदराचळाचे रवी करून घुसळण्याची त्याला गरज नाही. अनादी ते आहे कसं? पूर्वी नव्हतं आणि आता हे अमृत क्षीरसागरातून उत्पन्न झालं. तसं काय हे अमृत आहे? नाही, ते आहे अनादी, म्हणजे ते मूळचंच आहे. तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. हे आत्मतत्व जे आहे ते नित्य सिद्ध आहे, अनादी आहे. त्यात ते कोणापासून उत्पन्न झालेलं नाही, ते स्वतः सिद्ध आहे आणि ते अनादी आहे. आणि पुन्हा कसं आहे? स्वभावता स्वाभाविक आहे, अनायास प्राप्त होणार आहे. जे आपलं स्वरूप आहे ते अनादी आहे. अनादी असल्यामुळं प्राप्त करण्यासाठी कष्ट नाही. ते काय आहे? आपलं स्वतःचं स्वरूप आहे, म्हणजे ते आयते आहे आणि अनादी स्वभावता आयते आहे. ह्या अमृताचं महत्त्व हे अनादी आहे, स्वतःसिद्ध आहे. याला करण्यासाठी काय कष्ट करावे लागतात? स्वामी महाराज म्हणायचे की आत्मप्राप्तीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात. तर एक फुलकुस करण्यासाठी जेवढा श्रम आहेत एवढे श्रमसुद्धा आत्मप्राप्तीसाठी करावे लागत नाही. इतका अनायास विनाश्रम प्राप्त होणारे हे अमृत आहे. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृत नायिके कानी मृत्यू कथा. मृत्यू कशाला म्हणतात हे अमृताला माहीत सुद्धा नाही. असं हे खरं अमृत आहे. आणखी ते कसं आहे? जे स्रवे ना द्रवे नव्हे बद्ध जेथ नेनी जती रसगंध जे भलतया ही सिद्ध आठवलेची फावे.
ह्या श्रवणामध्ये भगवंताच्या साधू संतांच्या जे वाक्य आहेत, हे वाक्य हीच कोणी काय आहे, अमृत आहे. आणि ह्या अमृताचं महत्त्व या ठिकाणी प्रतिपादन करतात. हे घ्या ते. भागवतामध्ये विषय आला आहे श्रीमद भागवतात. चांगलं परीक्षित राजांना व्यासांनी शुकाचार्यांनी संपूर्ण भागवत सांगितलं आणि ते झाल्याच्या नंतर तो तृप्तही झाला. आणि ती कथा संपूर्ण झाल्याच्या नंतर स्वर्गातून संपूर्ण देवता लोक अमृताचा कलश घेऊन खाली आले जिथं कथा चालू होती त्या ठिकाणी. आणि त्यांनी परीक्षितीला सांगितलं की आता तुम्हाला सर्पदंश होऊन तुमचा देह पडणार आहे, तर मग आता एक काम करा, हे अमृत तुम्ही घ्या आणि हे तुम्ही जर प्राशन केलं तर तुम्ही मरणार नाहीत, पण ह्या अमृत तुम्ही घ्या आणि याच्या मोबदल्यामध्ये जे तुम्ही अमृत जे श्रवण केलं आहे ते तुम्ही मला द्या. तेव्हाच परीक्षितांनी सांगितलं मी असं करू शकत नाही, हे जे अमृत आहे हे क्षणिक मनुष्याला अमर करणार आहे, पण कधी ना कधी हा देव सोडावाच लागतो, याच्या तुलनेमध्ये त्याची तुलना होणार नाही. हे परीक्षितांनी सांगितल्याच्यानंतर शुकाचार्यांनाही आनंद झाला, सर्व ऋषींना आनंद झाला. मग त्यावेळेस शुकाचार्य म्हणतात, जर तुम्ही याची तुलना जर त्याच्याबरोबर केली नसती तर हे भागवत मी तुम्हालाही दिलं असतं, पण याची तुलना आता तुम्ही त्याच्याबरोबर केली ना तर आता मी तुम्हाला देणार नाही. हां, को सुधा त्यांनी को कथा अमृतम ते नाही. हां, काच एखादी काच स्फटिक कुठं आणि रत्न कुठं, तसं तुमचं हे अमृत कुठं आणि हे कथामृत कुठं, त्याच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, असं श्लोक आहे भागवत महात्म्यामध्ये. आता हे आहे कसं, जे स्रवे ना द्रवे नव्हे बद्ध. आता म्हणतात जे ना स्रवे, ते अमृताचा स्राव होतो की नाही, तसं याचा स्राव पण होत नाही. द्रवे, आता हे द्रवीभूत पाझरतं पगळतं, तसं हे न स्रवे न काय न द्रवे, आणि ते द्रवीभूत पण होत नाही. आणि नव्हे बद्ध, आणि ते कधी घट्ट पण होत नाही. म्हणजे ह्या अमृतामध्ये हे घट्ट होणं, द्रवणं, स्रवणं, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत हे सगळे विकार आहेत. तसा कोणताही विकार या ठिकाणी होत नाही. जेथ नेनी जती रसगंध, या अमृताला माधुर्य आहे, हां, त्याचा गंध सुगंध आहे, तर याला गंधही नाही आणि त्या ठिकाणी त्याला रसही नाही. आणि जे भलतयाही सिद्ध, आणि ते भलतयाही म्हणजे कोणी जर असला, कारण परमात्मा हा सर्वांचा काय आहे, आत्मा आहे, त्यामुळं तो भलतयाही कोणालाही मिळतो. आपलं स्वरूपापासून कोणी आपल्या स्वरूपाला सोडून राहतच नाही, म्हणजे स्वरूप हे त्यांचं नित्य त्यांच्याबरोबरच आहे. त्यामुळं जे भलतयाही, त्याला जर वाटलं आत्मस्वरूपाची प्राप्ती करायची तर ते भलतयाही सिद्ध वाटेल त्याला ते प्राप्तच आहे. कारण का, फक्त काय आहे की आठवलेची फावे, फक्त त्याला त्याचं विस्मरण झाले. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेच रूपया अज्ञानाशी. अज्ञानाचं स्वरूप काय आहे, आपला आपण विसर करणं. आणि मग आपणच आपल्या फक्त आठवलेची फावे, आपण आत्मरूप आहो एवढं फक्त स्मरण करायचं, बाकी काही करायचं नाही. विस्मरण झालेलं आहे त्याचं फक्त काय करायचं, स्मरण करायचं. म्हणून भामती ग्रंथामध्ये आत्मस्वरूपाचं फक्त स्मरण करायचं, म्हणजे विस्मरणाची निवृत्ती होते, बाकी नवीन दुसरं काही होत नाही. आपल्याला जर अनादी कालापासून आत्मरूप असताना मी आत्मरूप आहे याचा विसर पडलेला आहे, याचा म्हणजे आपण त्याला म्हणतो अज्ञान म्हणून दुसरं काही नाही. हीच प्रक्रिया ज्ञानोबरायांनी या ओळीत सांगितली, बरोबर ना. आपुला आपण पेया विसरू. श्रीगुरु काय करतात, आपल्या आत्मस्वरूपाचं फक्त स्मरण करून देतात, तो आत्मा आहे. आणि याचा काय, आपल्याला अनादी आत्मरूप असून आपल्याला पडलेला जो विसर आहे त्याच्यासाठी. म्हणून या ठिकाणी हे वाचस्पती मिश्रा असं सांगतात की हा विसरच झालेला आहे, त्यामुळं तुम्हाला नुसत्या श्रवणावर भागवत नाही.
हा जे स्मरण होण्यासाठी तुम्हाला फक्त तत्वमसी महावाक्याचं श्रवण केल्यानेच तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. त्याच्यासाठी मनन करावं लागतं, म्हणजे स्मरणाच्या जवळ जावं लागतं. आणि निधिध्यासन रूपी साधनाने तुम्ही त्याचं यथार्थ स्मृती तुम्हाला त्याची होते. फक्त स्मृतीची जागृती करायची हे कार्य श्रीगुरु सांगतात. परंतु जागृत केल्यानंतरही आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या ह्या श्रुतीचा अर्थ जो आहे तो अशा प्रकारचा घ्यावा. म्हणून म्हणतात हे परमामृत जे आहे ते फक्त आठवलेचे फावे. त्याचं फक्त स्मरण करायचं, मी आत्मा आहे, एवढं स्मरण झालं की तुमचा सगळे अनर्थ निवृत्त झाले. पंचदशीमध्ये त्यांनी सांगितलं, आम्ही जर आत्माकार वृत्ती केली, आत्म्याचं स्मरण केलं, बरोबर ना, की लगेच आमची केव्हा अंतःकरण वृत्ती पुन्हा अनात्माकार होते काही कळत नाही. मग त्याचं साधन काय सांगितलं त्यांनी, अनात्माकार झाली का लगेच अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा आणि आत्माकार अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिरता किंवा स्थिती करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे निधिध्यासन हे त्याचं साधन आहे. म्हणून सांगतात, जे भलतया ही सिद्ध आठवलेचे फावे, त्याची फक्त आठवण स्मृती केली का ते आठवण केल्याबरोबर आपल्या प्राप्त आहेच. त्याची फक्त आठवण करायला उशीर का, त्या ठिकाणी ज्यांनी तत्वमसी महावाक्याचं श्रवण केलेलं आहे त्याला तो परमात्मा प्राप्तच आहे, फक्त स्मरण करायचं. ठीक आहे ना. तर असं सांगतात, जयाची गोठी, ह्या अमृताचं महत्त्व असं आहे. जयाची गोठीचे ऐकत खेवो, आगवा संसार होयवावो, बळिया नित्यता लागे येवो, आपण पेयाव. जयाची गोठी, ज्या अमृताची म्हणजे अमृत स्वरूप असणाऱ्या परमात्म्याची गोठी ऐकत खेवो, नुसती गोष्ट, त्याच्या संगोष्टी, त्याचं निरूपण, त्याचं कथन शब्दरूपाने ऐकत खेवो. ऐकल्याबरोबरच आघवा संसार होय वावो, संपूर्ण हा संसार वावो म्हणजे मिथ्या होऊन जातो. संसाराचं मिथ्यात्व हे श्रवणातच कळतं की नाही, आणि यच्च यावत संसार मिथ्या होऊन जातो. बळिया नित्यता लागे येवो, आणि ह्या अमृताचं प्राशन आपण केलं म्हणजे ह्या महापुरुषांच्या वाक्यामृताचं आपण प्राशन केलं की नित्यता बळिया येवो लागे. त्या ठिकाणी आपली जी नित्य असणारी स्वरूपस्थिती आहे ती बळिया, बळच आपल्याकडे येते. म्हणजे सहजच प्रयत्ना वाचून आपण पेया, आपण स्वतःहून ही स्वरूपस्थिती आपल्या सामोरी येते किंवा आपल्याला आपली स्वरूपस्थिती प्राप्त होते. आणि ही नित्यता म्हणजे खरं त्याचं मूळचं स्वरूप नित्य आहे, परंतु हे अमृतपान केलं की ती स्वाभाविकपणे नित्य असणारी स्थिती आपल्याला काय दृढ रीतीनं अपरोक्ष होते असं सांगतात. जन्म मृत्यूची भाक हरपोनी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढोच लागे. जन्म मृत्यूची भाक, या ठिकाणी जन्म आणि मृत्यू अशी जी भाक म्हणजे भाषा आहे. आपण आतापर्यंत काय म्हणत होतो की मी काय किती जन्म झाला फेरा असं म्हणत होतो. बहुत वाविले दूर नलगेची तीर पैल थडी, अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत ह्या जन्ममरण परंपरेला पुनरपी जननम पुनरपी मरणम अशी त्या जन्ममृत्यूची जी भाषा होती ती भाषा निश्शेख हरपोनी जाय. निश्शेख म्हणजे पूर्ण रीतीनं सर्वांगाने ती हरपून जाते, नाहीशी होते. आता या ठिकाणी जन्म काय आणि मृत्यू काय याच्याबद्दलचा कोणताही विचार राहत नाही की जन्म मृत्यूची परंपरा टाळली पाहिजे, त्याच्यासाठी काही आपल्याला साधना केली पाहिजे असा कोणताच विचार देखील समोर येत नाही. ती जन्म आणि मृत्यू, जन्म आहेच कुठं. त्या परीक्षित राजाचंच आता सांगितलं उदाहरण. त्याला जेव्हा म्हणे आता हा कोण तो तक्षक आलेला आहे, तो तुला दंश करील, त्याच्यानंतर तुला आता मृत्यू येईल, तर म्हणतो मृत्यू कोणाला येईल, या शरीराला मृत्यू येईल. या ठिकाणी मी अमर आत्मा आहे, मला जन्मच झाला नाही असा अनादी असणारा, मला मृत्यू कधीच येणार नाही असा अनंत असणारा, अनादी अनंत एकमेवा द्वितीय निरतिशय व्यापक अखंड केवल असा मी आत्मा आहे. आता त्याला जन्ममृत्यूची भाषा आहे का?
गुरु सांगतात की आता तो येईल, दंश पावेल, शुकाचार्य सांगतात, तो म्हणतो तो येईल तो कोणाला चावेल, मी माझ्या आत्मस्वरूपात स्थित आहे, असं त्यांनी स्वतः निर्वाळा दिलेला आहे. म्हणून म्हणतात जन्म मृत्यूची भाक हारपोनी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढोची लागे. आणि अशा वेळेला त्याला आत अंतकरणातही आणि बाहेरही, म्हणजे त्याला आतमध्येही काय आहे, सुखच आहे. अंतः म्हणजे हृदय, त्याला अंतर्हृदयामध्ये सुखच आहे. आणि बाहेर जे पदार्थ पाहतो सर्व ठिकाणी, म्हणजे इथं प्रमातृपहित चैतन्य आणि प्रमेय उपहित चैतन्य, बरोबर, यांना जोडणारा सेतू जो काय प्रमाण उपहित चैतन्य, हे सर्व 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 काय सर्वम खल्विदम ब्रह्म असा त्याला व्यापक बोध झालेला असल्यामुळं त्यांनी जरी बाहेर त्याची वृत्ती गेली तरी सुखच आहे. आणि आतमध्ये अंतःकरण अधिष्ठान चैतन्याकडे गेली तरी ते काय आहे, सुखरूपच आहे. चैतन्य एकच आहे याचं त्याला यथार्थ ज्ञान किंवा अनुभूती झाल्यामुळं त्याला आतही सुख आहे आणि बाहेरही सुख आहे. आणि ते सुख कसं आहे, पुन्हा वाढोची लागे. ते सुख कसं आहे, नित्य नूतन वृद्धिंगत होणार आहे. कारण पूर्वी ज्या सुखाची अभिव्यक्ती झाली तीच वृत्ती पुन्हा लालायित होऊन जेव्हा त्या अधिष्ठान वृत्त्याधिष्ठान चैतन्याचं किंवा बाहेरच्या पदार्थोपहित चैतन्याचं स्वरूपाचं जेव्हा चिंतन करते तेव्हा पूर्वीपेक्षा अधिक त्या वृत्तीला सूक्ष्मता प्राप्त होत जाते आणि त्याच्यामध्ये त्या आनंदाची उत्तरोत्तर अधिक अभिव्यक्ती होत जाते. अशी स्थिती आहे. म्हणून भगवान सदाशिव पार्वती मातेला सांगतात की जैसे देवी का काय भारू म्हणे नेनिजे, जैसे का देवी स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. गीतेचं तत्व परमात्मा, ते परमात्मा हे नित्य नूतन आहे. याचा अर्थ परमात्मा मग नित्य नूतन आहे म्हणजे विकारी आहे असा अर्थात नाही. ही विकारी असणारी वृत्ती जेव्हा पुन्हा पुन्हा परमात्म्याच्या आकाराची होते तेव्हा त्या वृत्तीमध्ये व्यवहार्य भाषेत सांगायचा झाला तर तो आनंद नित्यनूतन वृद्धिंगत होणारा असतो. तो कधी क्षयाला प्राप्त होत नाही आणि जसाच्या तसा राहत नाही. उलट आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची असं म्हणतात. या ठिकाणी नित्यनूतन सांगण्यासाठी याच अध्यायामध्ये पाठीमागं गेलं की अर्जुनाने सांगितलं की आतापर्यंत जे मी ऐकत होतो तर नारदादिका संता त्यांच्या उक्तिरूप सरिता मी मोहोदधी झालो अनंता संवाद सुखाचा. संवादापासून प्राप्त होणारं जे सुख आहे याचा मी महासागर झालो. त्याच्यामध्ये नारदादिक संत आणि त्यांच्या सरिता उक्तिरूप सरिता या सर्व काय झालेलं आहे, सरिता नद्यांचं त्यांचं स्वरूप आहे. आणि माझं स्वरूप काय आता मोहदधी महानंदाचा मी समुद्र झालेला आहे असं सांगतात. संवादाचं जे फळ ते फळ सुखरूपता हे मला प्राप्त झालं आणि ती सुखरूपता सापेक्ष नाही तर ती निरतिशय सुखरूपता मला प्राप्त झालेली आहे असं सांगतो. आत बाहेरी महासुख वाढोचे लागे, मग दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणची होनी ठाकीजे, ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणू न शके. आता म्हणता आता हे जरी इतकं असेल म्हणजे काय, हे स्वतःचं स्वरूप आहे, अनादी आहे, नित्यसिद्ध आहे. मग आता हे सगळ्यांनाच प्राप्त, सगळ्यांचं स्वरूप असल्यामुळे सगळ्यांना नित्य प्राप्तही आहे. परी काय ज्ञानेविन नाशिले, हे पण तितकंच खरं आहे. जर आपण सारखं चिंतन करतो की निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी, परी वरी बैसोनी उपवासू करी का दरिद्रे जिये. एखाद्या अभागी पुरुषाच्या अंगणामध्ये पर्वरामध्ये तो जिथं राहतो त्याच्या खाली मोहरा सुवर्ण मोहरा पुरलेल्या असतात, परंतु त्याला ज्ञान नाही तर तो वर काय करत असतो, उपवास करीत असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी आपण जरी ज्ञानस्वरूप असलो तरी आपण ज्ञानस्वरूप आहे याचं विशेष रूपाने ज्ञान जोपर्यंत होत नाही आणि त्या ज्ञानाची निवृत्ती होऊन केवळ सत्सामान्य स्वरूपाने आपण जेव्हा अवशिष्ट राहत नाही, हा व्यवहार विशेष व्यवहार नाही का, जोपर्यंत होत नाही अहम ब्रह्मास्मी इत्याकारक विशेष वृत्ती आणि त्या वृत्तीच्या नंतर त्या
वृत्तीज्ञानाची निवृत्ती होऊन मग जे राहिलेले जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण अनादिसिद्ध आनंदरूप आत्मा असतानाही आपल्याला दुःख टळत नाही, अनर्थ बंध हा त्याला टळत नाही. हे जाणून शास्त्रीय चिंतनानुरूप हा अर्जुन म्हणतो की मग दैवगत्या जरी लाईजे, परंतु एखादं भाग्यवान असेल आणि त्याला प्राप्त झालं, याचाच अर्थ असा आहे की जिथं जन्ममृत्यूची भाषा मावळते असं जे स्वरूप आहे ते स्वरूप कोणालाही प्राप्त होत नाही, ते भाग्यवानालाच प्राप्त होतं. म्हणून भगवानच मागं बोलून गेले काय, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वम इति समहात्मा सुदुर्लभा. नाहीतर बाकीच्यांचं वर्णन केलं, आस्तेच्या महापुरी निघताती कोटीवरी, प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे असं वर्णन. एखादाच महापुरुष असतो, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. म्हणून याचा अर्थ इथं नाही तुम्ही म्हणाले एकदा म्हणता स्वतःचा स्वरूप आहे काहीच करावं लागत नाही आणि पुन्हा मग त्याच्यात काय भाग्य आहे? भाग्य पण आहे. जोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत ही आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला व्हावं असं मुमुक्षुत्व निर्माण व्हायला सुद्धा खूप पुण्य लागतं. नंतर गुरुप्राप्तीसाठीही खूप पुण्य लागतं. नंतर त्याच्या ठिकाणी गुरूंचा उपदेश ऐकण्यासाठीही लागतं, ते कळण्यासाठीही लागतं, ते पटण्यासाठीही पुण्य लागतं. हे सगळं उत्तरोत्तर अधिकच लागतं आणि ते अनुभवण्यासाठीही अधिक लागतं. आता त्या वेदांनी दुपारी विचारलं की अशा प्रकारचं महापुरुष प्राप्त होण्यासाठी काय काय पुण्य केलं पाहिजे असं त्याने विचारलं. तर त्याला काय सांगणार आता? त्याला म्हटलं त्याला जेवढं लागतं तेवढं केलं पाहिजे. जेवढं म्हणजे केवढं त्याला सांगण्यासाठी 5-10 मिनटं त्याला त्या वेगळ्या रीतीने सांगितलं, तेव्हा तो काय म्हटला, हा आता कळलं मला एकदम. त्याला काय वाटतं मग अमके पुण्य सांगितले तर ती करू, ह्या पुण्य संचय आपण करू. पण आता याला किती उत्कट पुण्य एकत्र झाली. बरं हे कोणाला सांगता येतो का हा हिशेब? हा कोणालाच हिशेब सांग. मग त्याचं उत्तर एकच देतं वेदांत, महापुरुषाच्या प्राप्तीसाठी किती पुण्य लागतं? महापुरुषाच्या प्राप्तीसाठी जितकं पुण्य लागतं तितकं. हे फलबलकल्प्य गोष्ट आहे की नाही? तसाच हा बोध होण्यासाठी किती जन्माचं पुण्य लागतं? ते जितक्या जन्माचं जितक्या प्रकारचं पुण्य लागतं तितकं लागतं. म्हणजे तो एक योगायोग आहे. फक्त काय योगायोग असं म्हणत नाहीत, परंतु खरा काय हा योगायोगच आहे की. या ठिकाणी जसं आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडणं अवघड गोष्ट आहे, पण सापडला तर योग आला की नाही. तसं या मनुष्य शरीराला आल्यानंतरही कोणत्याही शरीरधारी जीवाला आत्मज्ञान होणं ही काही सामान्य गोष्ट नाही. कोणीतरी भाग्यवान पुरुषालाच असं वाटतं की काही मी उद्धार पावेन. आणि ही तर शेवटच्या टोकाची अनुभूती आहे की ज्या ठिकाणी जन्ममृत्यूचे भाक नासो हरपोनी जाये निश्चेक आत बाहेरी महासुख वाढोची लागे. आणि मग याला दैवच पाहिजे की नाही? मग दैवगत्या जरी सेविजे. दैवगत्या म्हणजे असं जर योगायोगाला परम भाग्य उदयाला आलं त्याला म्हणायचं दैवगती. त्याला दैव म्हणजे भाग्योदय त्याला प्राप्त झाला. आणि जरी सेविजे, आणि तर त्यांनी ह्या अमृताचं म्हणजे या अध्यात्मातली असणारी गुरुमुखातून बाहेर पडणारी जी वचनं, तुकाराम महाराजांचं काय अभंग आहे ना, आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे. ज्या गुरूंनी या ठिकाणी त्यांच्या मुखावाटा अमृत वचनं आली तर त्यांच्या ऋणातून मी कधीही उत्तीर्ण होणार नाही. किंवा त्यांच्या प्रसादाने मला जी या अमृत वचनं आता स्रवतात अभंग रूपाने, ही जी तुका तरी सहज बोलेवानी तया घरी वेदांत आहे पाणी, तर याची उत्तीर्णता काय कशाने होईल? कशानेच उत्तीर्ण होऊ शकत नाही. मग दैवगत्या जरी सेविजे, भाग्योदयाने जर हे सेवन करायला मिळालं तर ह्या विद्येचं आणखीन एक आहे. सेवन करणारा जो आहे ना, ज्याला सेवन करायला हे अमृत मिळाल्यावर तो सेवन करणारा वेगळा त्या अमृताहून राहत नाही. ही एक याच्यातली काय आहे, एक विशेष गोष्ट आहे. म्हणून तर लोक ह्याच्या नादी लागत नाही. कारण का, एक अभंग आहे तुकोबारायांचा, मला 2-3 दिवसापासून आठवतो, पण त्यातलं एकही पद आठवत नाही. थोडा त्याचा आशय सांगतो, आठवला तर चांगला आहे. त्याच्यामध्ये हे
अमृत पिणारा वेगळा आणि अमृत वेगळं राहतं. तसं हे अमृत पिणारा हा त्या अमृताहून वेगळा राहत नाही. म्हणून भोगता तो निराळा तेने गोडी निवडिली. जळ न खाती जळा पक्षी आपुलिया वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडी. सगळा अभंग चांगला आहे, जर तो आठवला तर पहा. तर त्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदाय तर जे काही एक जीवनशैली आहे त्याच्यामध्ये हा एक विचार आलेला आहे की तुम्ही काय जाऊन या करून धामा तेथे नातोडे नाडळे विश्रामा येथे पाहुनी तमाल मेघश्यामा नेगो नायको अनिका दुर्गमाओ. त्या मोक्ष सुखा आणू लाता काय सत्ता निकट करू सेवेची. सुरुवात काय भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानू लाता. तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये अशा प्रकारचं हे चिंतन दिसून येतं का ते म्हणतात आम्हाला मोक्ष नको, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. पण आम्हाला करायचे काय तर आम्हाला हे आवश्यक आहे गुणगायीनं आवडी आणि ह्याची माझी सर्व जोडी. आमचं सर्वात मोठं धन आहे भगवंताचा गुणानुवाद करावं, कथानुवाद करावं. भगवंताला नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव आयुष्य करी असा एक विचाराचा प्रवाह या ठिकाणी आपल्याला गाथेमध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये मिळतो. तर ही जी विचारधारा आहे ह्या विचारधारेमध्ये असं प्रतिपादन केलेलं आहे की या ठिकाणी आपल्या अमृत स्वरूप होण्यापेक्षा इथं काय आहे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मवेत्ता काय होतो ब्रह्माहून वेगळा राहत नाही, ज्ञाता वेगळा राहत नाही. ब्रह्मैव सन ब्रह्मापेती ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतो. तसंच या ठिकाणी देखील आपल्याला वेगळेपण असावं वाटतं. सुखाचा भोग घेणारा भोगता तो निराळा तेने गोडी निवडिली. त्यांनी खऱ्या अर्थाने गोडीचं आस्वादन केलं तर ते विशेष आहे. साखर जळ न खाती जळा. जळाला वाटलं आपल्याला पाणी तहान लागली पाणी प्यावं तर तिथं व्यवहार होईल का? होणार नाही. वृक्ष आपल्या फळा वृक्ष आपल्या फळाला खाऊ शकेल का? नाही. खाणारा दुसरा असतो, पाणी पिणारा दुसरा असतो. तसं व्यवहाराप्रमाणे आपल्याला असं वाटतं की आपल्याला या साखर होण्यापेक्षा साखर खाण्यात आनंद अधिक आहे असा विचार आहे की नाही. पण इथं मात्र ज्ञानोबा आहे आता तो विचार सांगत नाही की या ठिकाणी जरी आपल्याला हिसाब बराबर आहे, दृष्टांत उपपत्ती समोर आहेत, पण अनुभवामध्ये माणसाला द्वैतात सुख आहे का द्वैतात दुःख आहे. जितका द्वैताचा विस्तार तेवढा दुःखाचा काय आहे विस्तार आहे. हे अनुभवाची जोग आहे की नाही. अनुभव प्रत्येकाला असल्यामुळं हे जे वर आपण म्हणतो तर याला म्हणतात की ही अर्थवादाची वचनं आहेत किंवा या ठिकाणी ही ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं महत्त्व सांगताना या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की हे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी स्थिती आहे आपल्याला तो सांगतात तर ही स्थिती जी आहे याच्यामध्ये द्वैताद्वैत दुःखम भवती हा शास्त्राचा सिद्धांत आहे. सुख अद्वैतामध्येच होतं आणि ही जी भक्ती सांगितलेली आहे ना या ठिकाणी तर ती भक्तीसुद्धा अद्वैतेची चालो अक्षय भक्तियोग नाथ महाराजांनी दिले ना. असं हे कोणता भक्तियोग आहे हा अक्षय जर भक्तियोग आहे आणि तो कसा आहे अद्वैत आत्मस्वरूप आहे हे विसरले नाही. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ही वाक्य कोण बोलू शकतं ज्याला अदृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, परोक्ष ज्ञान झालेलं आहे. असा जो पुरुष आहे हा पुरुष जरी असं म्हटला त्याच्या म्हणण्याला काहीच किंमत नाही. कारण का की त्याला त्याचा अनुभवच नाही. त्याला त्याचा अनुभवच जर आला नाही तर त्यांनी काय त्याच्या म्हणण्याला काय प्रमाण नाही. हे नको ब्रह्मज्ञान कोण म्हणू शकतं? अगोदर प्राप्ताचा निषेध आहे की नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि मग नको म्हणतो ते म्हणजे जाणून म्हणतो. आणि ते कशासाठी म्हणतो जाणून? कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैताच्या सिद्धांतावर आधारित असणाऱ्या भक्तिप्रेमाची आपल्या इष्टाकडं याचना करतो. तू स्वामी मी सेवक, तू स्वामी मी सेवक, तू स्वामी मी सेवक, उंच पद नीच एक, ऐसे करावे कौतुक नको करू खंडना. पुढं सगळंच अभंग. जळो माझी आईशी बुद्धी, मज घाली तुझ मधी, आवड हे विधी,
आवडी हे विधी आवडी हे विधी निषेधीच निषेधीचं चांगली आहे की नाही. हे असं जर असलं तरच तुम्हाला ज्ञानोत्तर जीवन चांगल्या प्रकाराने मग काय करता येईल, मग त्याच्या जीवनाचा उपभोग घेता येईल. पुढं जळन खाती जळन खाती जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवळी. हिरा शोभला कोंदणे हिरा शोभला कोंदणे अलंकारी मिरवी सोने एका असतातेने एक असतातेने काय तुझे जाणावे काय तुझे जाणावे. उष्ण छाये सुख वाटे उष्ण छाये सुख वाटे बाळे माते पाना फुटे एका एक भेटे कोण सुख ते काळी तुका म्हणे हित हेची मानी माझे चित्त तुका म्हणे हित हेची मानी माझे चित्त नव्हे आता मुक्त ऐसा झाला भरवसा. अशा प्रकारचं ऐक नाही. हाच अभंग पाहिजे होता पण मला याच्यातला एकही शब्द नीट आठवे ना, त्यामुळे ते शोधायला अवघड. याच्यात शोधायचं म्हणलं तर एखादा तरी शब्द लागतो त्याच्यामध्ये. तर हा त्याचा भाव आहे. पण हे म्हणतो कोण? स्वामी महाराज म्हणायचे नाऱ्या 7 भाकरी खातो पण त्याला दिल्या तर ना, आहे की नाही. तसं याला जीवनमुक्ती मिळालीच नाही तर त्याच्यामध्ये हे अद्वैताचा निषेध करून द्वैताचं महत्त्व प्रतिपादन केलं तर त्याच्या म्हणण्याला काय अर्थ आहे. निषेध हा प्राप्तिपूर्वक असतो. मला नको कधी म्हणायचं, प्राप्त झालं तर नको म्हणायचं. तरी ही गोष्ट आहे खूप समन्वयाने कळून घेण्याची आहे आणि खूप बारीक गंभीर म्हणजे संतांच्या संगतीत सत्शास्त्राचा मार्मिक रहस्याचा आहे की नाही. आणि तिथं सुद्धा काय पाहिजे, इथं सुद्धा परम भाग्य जर त्याचं उदयाला आलं असेल तरच त्याला याचा यथार्थ निर्णय होऊ शकेल, आहे की नाही. शास्त्राच्या नुसत्या शब्दाला घेतलं तर त्याच्यावरून हा निर्णय कधीच होणार नाही. झालं तर त्याच्यातून विशिष्ट अद्वैत, शुद्ध अद्वैत, द्वैत सहिष्णू अद्वैत असे जन्माला येतील. केवळ अद्वैताचा सिद्धांत आकाट्य राहून भक्तिप्रेमाचा आनंद ही सर्वातच मोठी कठीण गोष्ट आहे की ज्या स्थितीला वारकरी संप्रदायाच्या संतांनी आवाहन केलेलं आहे की नाही. बरोबर ना. अशी ही अवघड गोष्ट आहे याच्यामध्ये. मग सांगतात दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणची होणी ठाकीजे. जर भाग्याने जर आपण हे ते भाऊसाहेबांचं सांगायचे आमचे ते शास्त्री महाराज हे अशा काही गोष्टी का ते म्हणायचे बेट हे अवघड होऊन बसले. म्हणजे इथं हे बेट अवघड का झालं की दैवगत्या जरी सेविजे, भाग्याने जर याचं सेवन करायला गेलं ना, कसं सेवन करायला गेलं, त्याच्यापासून मी वेगळा राहून सेवन करायला गेलं तरी ते आपणची होणी ठाकीजे. ते वेगळेपणाने राहूनच देत नाही, ते आपल्या स्वरूपाशी समरसच करून ठेवतं. म्हणून आपणची होणी ठाकीजे. ते आपल्या स्वरूपाशी एकरूप केल्याशिवाय राहत नाही. तर जे स्वरूप ब्रह्मस्वरूपाशी एकरूपता होईल तरच त्याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. तरच त्याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. जर ब्रह्माचं ज्ञान राहील तर ते ब्रह्मज्ञान नाही. ज्ञानच ब्रह्म होऊन जाईल, ऐके नाही, तरच ते ब्रह्मज्ञान आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय, अशी याची स्थिती आहे. मग दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणच होणे ठाकीजे. तर ते आपणच होऊन जाता. ते तुझ देता चित्त माझे पुरे न म्हणू शके. आणि असं जे परमामृत आहे ते तुझ देता म्हणजे तू ते परमामृत मला देत आहेस. म्हणजे ते श्रवण तू मला ज्ञानामृताचं करवीत आहेस. आणि त्यामुळं माझे चित्त पुरे म्हणू न शके. माझं मन काय पूर्ण ते आता आलम भावना, मला आता हे नको, पुरे झालं असं माझं मन म्हणायलाच तयार नाही. मन कधी तयार होत नाही? खरं ब्रह्मज्ञान झाल्यानंतरच. ही स्थिती कधी होईल मग? खरं ब्रह्मज्ञान झालं तर. नाही तर सकाळी सांगितलं ना, ते काय म्हणले की किती वर्ष झालं आम्ही ऐकतो, हेच ऐकतो, याच्यामध्ये तेच विषय, पुन्हा ग्रंथही तेच. बरं, एक जणांनी मला सांगितलं तुमच्या त्या विचारसागरातलं हे कधी केलंय म्हणे, काय ते हे कॅसेट कधी केलंय म्हणलं, त्याला बरेच दिवस झाले. ते म्हणे तुमची स्मृतीशक्ती फार चांगली आहे, कारण का आताही तुम्ही जवळजवळ तीच वाक्य सांगता म्हणजे. त्याला म्हणता येईल का तुम्ही काय अभ्यास केला का नाही, काहीतरी नाविन्य एवढ्या वर्षात एकच. त्याच्यामध्ये नाविन्य काही नाहीच आहे की नाही. अरे ज्याच्यात नवीन असतं ती सगळी माया असते,
ज्याच्यात अनादि सनातन सत्याचं प्रकाशन करणारे जे मौलिक शब्द आहेत, आहे की नाही, त्या शब्दांच्या पुनरावृत्ती नाही, फार झोपेत स्वप्नातही ते शब्दाचं चिंतन केलं तर तुमची गाडी पैल तीराला जाईल, असे ते आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा काय, तो बिचारा म्हणला भावनेने, पण मी कळून घेतलं त्याच्यामध्ये जे जन्म मृत्यूची भाक हरपोनी जाय निश्चेक आतबाहेरी महासुख वाढोचे लागे. मग दैवगत्या जरी शिविजे तरी ते आपणचे होणे ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणून शके. काही लोकांना आहे ना, ह्या भाजीची चव थोडीशी चव घ्यायची, मग थोडं बोट चाटायचं, पुन्हा दुसऱ्या अनेक भाज्यांची. त्याने होतं काय, एकाही भाजीची चव त्याला चांगली लागत नाही, आहे का नाही. हे जे आहे त्या लोकांना वाटतं खूप ग्रंथाचा बहुश्रुत म्हणजे काय लोक समजतात माहिती आहे का, ज्याचा आधी ग्रंथाचं अध्ययन झालं त्याला म्हणायचं बहुश्रुत, आहे की नाही. परमात्म्याच्या अनेक अंगाने त्याच्याविषयी निसंशयता प्राप्त होईल अशा प्रकारचं शास्त्राचं मनोगत स्पष्ट करणारे जे काही शब्दरचना आहे, ती शब्दरचना ज्याला श्रवण झाली, श्रुत झाली, त्याला म्हणायचं बहुश्रुत, नाही का. या ठिकाणी खूप काही केलं तरी तात्पर्य जर नाही कळालं तर काय उपयोग आहे याचं. पहिल्यांदा प्रत्येक ग्रंथाचं शेड्लिंगपूर्वक तात्पर्य करावं लागतं. नंतर सगळ्या ग्रंथाची शेड्लिंगपूर्वक तात्पर्य जर त्याला खरी कळली तर त्याला काय वाटतं, सगळ्यांचा अर्थ काय आहे, वेद अनंत बोलिला ना अर्थ हितुकाची साधीला. आणि विठोबाला शरण गेला नाही आणि सगळा वैदिक पंडित झाला तरी त्याच्याबद्दल काय म्हणावं लागतं, रामेश्वर भट्टांना वैदिक पंडित काय जरी झाले, काय दशग्रंथी काय तरी तुकयाची सरी न पवती. तुकोबारायांची पंडित वैदिक पंडित वाचक अथवा पंडित वाचक अथवा दशग्रंथी परी सरी न पवती तुकयाची, आहे की नाही. तर तुकाराम महाराज सहज बोलतात आणि ते वेदांत त्यांच्या घरी पाणी वाहतो असं तुकाराम महाराज स्वतःच्या आत्मानुभूतीमध्ये म्हणतात. तव तुझे नाहा आता सांगतात. मग जर आम्हाला हे प्राप्त झालं तुझं देता, आणि हे असं परमामृत तुझं देता म्हणजे तू आम्हाला देत असताना माझे चित्त पुरे म्हणू न शके. माझं चित्त आता पूर्ण असं कधीच म्हणता येणार नाही. एक महात्मा पंढरपूरला कधी ते मी मागे एक न्हावी बाबा होते, ते त्यांचा दुसरा एक भाग सांगितला, आता एक भाग सांगतो. तो असा की ते मंदिरात गेले ना, त्यावेळेला तर बडवे आणि ते फार असे बाहेर ओढायचे एकदम. आता त्यांचा परिचय झाला म्हणून त्यांना जास्त वय पण झालं होतं. पण ते दर्शन केलं का पांडुरंगाचं, आपण आहेच परमात्म्याचं स्वरूपच असं आहे. आपण म्हणतो की त्याच्यापासून जीव लवकर निघत नाही, माणसाला ते पुन्हा पुन्हा खादलीची खावे वाटतं. तर त्यांना ते हे करायचे, ते बाहेर आले ना, ते लोकांनी ढकललं तरी पुन्हा आले की पुन्हा मागं पाहिजे. ते पुढचे जे आहेत ते पुन्हा त्याला ढकलतात बाहेर चला, तरी ते पुन्हा पुन्हा पाहत राहायचे. आता ते वृद्ध होते म्हणजे त्यांना कायमचं दररोजचे दर्शनातले होते, त्यांना फार हे नव्हते, पण आम्ही पाहिलं की त्यांना पुन्हा पुन्हा हे ढकलायचे आणि ते पुन्हा पुन्हा मागं पाहतच राहायचे. तर त्यांनी सांगितलं, म्हणलं ते फार लोक ढकलतात बाबा तुम्हाला, तर तुम्ही परत माघारी म्हणजे परत हे करतच राहता. त्या लोकांना काय वाटत नाही. ते म्हणे त्यांचं काम ते करतात. पण काय होतं म्हणे की आता त्या पांडुरंगाचं मुख मी पाहिलं ना, पुन्हा पुन्हा का पाहावं वाटतं. कदाचित आजचाच दिवस आपला शेवटचं दर्शन असलं तर आपल्याला परत हे मुख पाहायला मिळणार नाही. म्हणून ते खादलेची खावे वाटे आणि भेटले भेटी आवडी, अशा प्रकारे त्याचं महत्त्व त्या प्रकाराने वाटत होतं. काय कशासाठी सांगितलं तेच गेलं ध्यानात. तुझं देता चित्त माझे पुरे म्हणून शके. असं जर तू परमामृत द्यायचं असेल आणि मी जरी पुरं म्हणायचं ठरवलं तर माझं मन त्याला न शके, मन त्याला धजत नाही, मन त्याला मान्य करीत नाही. असं आहे. तव तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, पाठी गोठी सांगशी सुरवाडे आनंदाचे नी. असं म्हणजे भक्ताची स्थिती कशी असते, त्याला नुसतं भगवंताचं तव तुझे नामची आम्हा आवड, भगवंताचं नुसतं नाम ऐकलं ना तरी त्याला आवडतं. जसं त्यांनी लिहिले, गुरुच्या घराकडून येणारा वारा हा सुद्धा आवडतो. त्याच्या घरून आले किंवा ती जी सासूरवासिनी स्त्री आहे, माहेर, ते नाही का कविता आहे, तो कवी म्हणतो की माझ्या माहेरचा जो वारा
परसात आला माझ्या अंगणात तरी त्याला त्याच्याबद्दल काय वाटतं, कौतुक वाटतं. स्वामी महाराज म्हणायचे माहेरचं कुत्रं आलं तरी त्याला मोठं कोणीतरी आलं असं वाटतं, इतकं आहे. तसं नुसतं भगवंताचं नाम ऐकल्याबरोबर नामची आम्हाला आवडते, नावच नुसतं भगवंताचं आवडतं. त्याचं रूप आम्हाला प्रत्यक्ष झालं नाही तरी त्याचं नाव कानावर पडलं तरी ते इतकं आवडतं. आणि वरी भेटी होय, आणि जर त्या नामीची जर आमची भेटच झाली, बरं भेटच झाली असं नाही, तत्काळ थोड्याच नाही, जवळीक जोडे, त्याची भेट दीर्घकाळ राहिली आणि त्याच्याशिवाय त्याचं सान्निध्य, आणि त्या सान्निध्यामध्ये आमच्या दोघांच्या अंतःकरणाचे जुळलं, म्हणजे आमची अत्यंत जवळीक झाली. आणि जवळीक कशी झाली तर पाठी गोठी सांगशी आणि आनंदाचे निसुरवाडे. आणि पाठीमागं नुसते आमची जवळीक झाली नाही, तो आमच्याशी काय करायला लागला, गोठी सांगशी. आणि जर तू आम्हाला ह्या संगोष्टी करायला लागला म्हणजे कृष्ण हे नावच आम्हाला अधिक आवडतं, आणि त्या कृष्णाची भेट झाल्यावर तर मग अधिकच आनंद होतो, आणि त्याच्याशिवाय त्याची जवळीक मिळाली तर अधिक आनंद होतो. आणि त्याच्यातही एवढ्यावरच भागलं नाही, आमचं भाग्य किती महान आहे तर पाठी गोठ आनंदाचे नि सुरवाडे पाठी गोठी सांगशी. आणि आनंदाचा भर आनंद, तुझं अंतकरण आनंदाने काय ओसंडून वाहत आहे, आणि आमच्याबरोबर तू गोठी सांगशी आणि आमच्या आत्महिताच्या संगोष्ठी तू आमच्याबरोबर करीत आहेस. म्हणजे असं जर भाग्य झालं तर त्याला कोण पुरे म्हणू शकेल, कोण असा जगामध्ये व्यक्ती आहे का जो म्हणेल की आता आम्हाला हे पुरे, अर्थात कोणी म्हणू शकणार नाही. आता हे सुख काही सयासारिखे काही निर्वचना मज परितोखे तरी येतुले जाणे जे येणे मुखे काय येणे मुखे पुनरुक्तही हो. आता याच्यामध्ये सांगतात आता हे सुख काही सयासारखे. आता या सुखाची उपमा द्यायची झाली तर हे सुख कशासारखं आहे असं म्हणशील तर हे काही निर्वचना, याचं मला काही वर्णन करून सांगता येत नाही, आहे की नाही. ह्या मी एवढंच म्हणेल की येतुले जाणे, मला एवढंच कळतं का जे येणे मुखे पुनरुक्तही हो. आता याचं तुलना मला करता येत नाही, पण मला एवढं मात्र वाटतं की जोपर्यंत मला याची अनुभूती येत नाही तोपर्यंत पुनरुक्तही हो. ते पुन्हा पुन्हा कितीही वेळा तुम्ही ते सांगतच राहावं. सकाळी आपण सांगितलं ना की पुनरुक्ती नावाचा काय आहे दोष आहे, परंतु हा दोष एखाद्याला आकलन झालं नाही म्हणून तो परत विचारतो, त्याला त्या पुनरुक्तीचं काय वाटत नाही, त्याला वाटतं की मला हा विषय कळावा म्हणूनही पण विचारू शकतो, आहे की नाही. आणि दुसरा कोण विचारू शकतो, त्या ऐकताना आवड उत्पन्न झाल्यामुळं तेच पुन्हा पुन्हा त्याला ऐकावं वाटतं म्हणूनही विचारू शकतो, आहे की नाही. एखादा दुसऱ्याच्या स्मृतिशक्तीची परीक्षा पाहत असेल आणि पुन्हा विचारित असेल तर तरी ते विचारलं नाही, परंतु त्याच्या अंतःकरणात आवड निर्माण झाली तर ही पुनरुक्ती पुन्हा किती वेळा होऊ दे. आणि कोणाच्या तर ते म्हणतात की येणे मुखे, तुझ्या मुखातून ज्या संगतीनं मला हा बोध झाला त्या महापुरुषाच्या मुखातून, श्रीगुरूंच्या मुखातून याचा कितीही वेळा पुनरुक्ती हो. आता असा मनुष्य म्हणेल का, म्हणून आता पुढं काहीतरी काय करायचं हे सांगितलं पाहिजे. आणि याच्यामध्ये कृती, काही लोकांच्या ते हे मस्तिष्कामध्ये बसलेलं आहे, जानाती इच्छती करोती, आहे की नाही. अगोदर हे ज्ञान आहे, ज्ञानानंतर प्रक्रिया आहे. प्रक्रिया काय आहे, जाणल्यानंतर ते आपल्याला प्राप्त व्हावं अशी इच्छा होते माणसाला. आणि इच्छा पूर्ण काय अशी गटनपट केल्याने आणि मायाब्रह्म केल्याने होते का, त्याच्यासाठी क्रिया करावी लागते, आहे की नाही. आता इथं तर क्रिया काही नाही, म्हणून आपल्या ह्या संप्रदायातल्या विचारवंतांना काय म्हणतात, त्या कोणत्या तरी चांगल्या मोठ्या लेखकाने स्वातंत्र्यपूर्व काळात असं विधान केलं की मधल्या काळात ह्या वारकरी सांप्रदायिक विचारामुळं हे सगळे लोक मातीच्या ढेकळासारखे आळशी बनविले गेले असं म्हणतात. हे आळशी आहे का, हे संतांचे विचार त्याला कुठं पाहायलाच विचारायला मिळणार नाही. कुठला तरी एखादा तुकडा घेतला, ठेविले आनंते तैसेची राहावे. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, दोरे काय चिरा पडिला कापणी अभ्यासी शेवणी विष पडे ना, बरोबर ना. किंवा अभ्यास काय असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, हे त्याला दिसलं नाही. माऊलींची ओवी काय आहे, तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो, एवढी प्रयत्नाची पराकाष्ठा सांगितली. माऊलींचं दुसरं काय आहे, विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे,
एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. तरी आणखी काय सांगतात, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ, हे त्यांना कळत नाही. आता सांगतात, हे तुझ्या येणे मुखे पुनरुक्त, मला तुझी तुलना करता येत नाही की माझा जो आनंद आहे हा आनंद कोणासारखा झाला. कोणासारखा झाला? नारदासारखा, देवलासारखा, व्यासासारखा, तुझ्यासारखा, तुझ्या वचनासारखा नाही. मी मोहोदधी झालो अनंता संवाद सुखाचा, मीच महासागर याचा झालेलो आहे. आणि अशा वेळेला हे जे ज्ञान आहे, एवढं जर मला त्याची अनुभूती झाली तर हे सुख, हे ज्ञान मला पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणार नाही का? त्याला मी पुरे म्हणेल का? पुरे म्हणणार नाही. कोण अभागी असा आहे की जो याला पुरे म्हणेल? आता यासाठी पण काही म्हणलं तर पुन्हा पुन्हा माणसाला काय वाटतं, हे एक पाल्लाळ आहे, पुन्हा पुन्हा पुनरुक्ती केल्याने काय प्राप्त होणार आहे, वेळेचा अपव्यय आहे. तर ते म्हणतात, असं जर तुम्ही म्हणत असाल ना, तर माऊली या ठिकाणी सांगतात, म्हणजे अर्जुनच भगवंताला एक उदाहरण देऊन विचारतो, हागा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो येत आहे ओविळा, का नित्य वाहत या गंगाजळा, पारसेपणासे. आता ते म्हणे, एवढं आहे ना, तू आमच्या ह्या वेदांत विचाराला पुन्हा पुन्हा ऐकणं, याला सदोषता, पुनरुक्ती नावाचा दोष देतो. अरे तुझ्या व्यवहारात मग असं म्हण, हा सूर्य दररोज उगवतो, हा काही दिवस अंधारातच राहिलं पाहिजे. बरं जाऊ दे, याचा उगवण्याचा दोष आहे, पण मी आता अंधाऱ्या खोलीत कोंडून घेईल. अरे तिथं सुद्धा लाईट लावशील, आहे का, प्रयत्न करशील, आहे की नाही, तिथं सुद्धा दिवा काहीतरी कारण का, तर या ठिकाणी ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर मा अमृतम गमय. वेदच सांगत आहे की मनुष्याची स्वाभाविकीच आहे मृत्यूकडून अमरत्वाकडे जावं, असत्याकडून सत्याकडे जावं आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे जावं, अशी त्याची काय आहे, इच्छा आहे. आणि त्या इच्छेची पूर्तता होत असताना आणि ती सहज होत असताना, अकारण करुणा उरणाले परमात्मा स्वतःहून अनायास हे करीत असताना जर असं म्हणणं म्हणजे काय आहे, का गा सूर्य काय शिळा, सूर्य काय शिळा असतो का? दररोज तोच असतो ना. तरी आपल्याला दररोज काय, सर्वात प्रथम सूर्य, त्यांनी सांगितलं, सूर्योदय झाल्याबरोबर आपण काय म्हणतो, हिरण्य काय गर्भाय नमः, सूर्याय, सूर्याचं रूप होतं ना, सूर्याय नमः. 12 नमस्कार करताना 12 सूर्याची नावं घेत आपण नमस्कार करतो. तो कालचाच सूर्य आहे, आज काय, उलट तो दररोजच असला पाहिजे, त्याच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. तर सूर्य काय शिळा आहे, अग्नी म्हणून येत आहे ओविळा. अग्नाला कधी ओळा म्हणतात का? जर अग्नीमध्ये किती ओलं पडलं, घाण पदार्थ पडले तर अग्नी कधी ओळा होतो का? नाही. तसं हे ज्ञान कधी शिळ होतं काय? कधीच होत नाही. नित्य वाहत या गंगाजळा पारसेपणासे. त्या काशीमध्ये जर आपण पाहिले ना, गंगेला काय करतात, ते ज्या बारीक बारीक नाल्या जोडलेल्या आहेत, बरं, अगदी घाटावरून त्या तिथं अगदी निथळतात असं दिसतं. आणि आपण स्नान संध्या करताना ब्राह्मण त्याचं काय करतात, आणि वर पाहिलं तर नाली असते. पण गंगेला मिळाल्यानंतर ती आता काय झाली, गंगारूप झालेली आहे. तेव्हा त्या गंगेला नित्य वाहत या गंगाजळा, नित्य प्रवाहित असणारा गंगाजळ, त्याला कोणी पारसे पण असे, त्याला कोणी शिळं म्हणतं का? पारसं असं कोणी म्हणतं का? नाही. ते काय आहे, नित्य प्रवाहित असणारं गंगाजळ हे नित्य शुद्ध स्वरूप आहे असंच म्हटलं जातं. तो आज सोमुखे जे बोलिले ते आम्ही नादाशी रूप देखिले, आधी चंदन तरुची फुले तुरंबित अहोमा. इतका ह्या श्रवणाविषयी आदर असला तर त्याचं हे काम आहे. नाहीतर सगळं आयुष्य जरी केलं तर त्याला काय मनामध्ये कुठंतरी पुसटचं काय, त्याला वृक्षता किंवा त्याला काय म्हणतो त्रुटी, आपल्या जीवनात असमाधान जर त्याला राहत असेल काही, तर त्यांनी जे वेदांत श्रवण आहे ते यथार्थ रीतीने केलं असं म्हणता येईल का? आणि हे कंटाळा येण्याचं क्षेत्र एक आहे, कधीच नाही. मग आता इथं तो आज सोमुखे जे बोलिले, देवा तू स्वतःच्या मुखाने जे बोला, सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी तू बोलला. तर आम्हाला असं वाटलं बोलला. काही काही लोक म्हणतात, काय माझा तसा अभ्यास पण बराच केला, पण मला ह्या मार्गामध्ये मला तर फार मतांतर दिसून आली, त्यामुळं आम्ही तिसराच मार्ग पत्करला. काय मुरारे तृतीय हा पंथा, दुसऱ्या संप्रदायात गेलेले जे लोक आहे, त्याचं कारण काय आहे, तर हे जे ते म्हणतात आम्ही अभ्यास केला, ज्ञानेश्वरीचा केला, भागवताचा केला, म्हणजे किती वेळा केला?
एकदा ज्ञानेश्वरीचं तसं पारायण केलं, ते अवघड वाटलं तर सार्थ एकदा केलं, भागवताचं एकदा सार्थ केलं, तुकाराम महाराजांच्या गाथेचं सार्थ केलं. मग त्यांना वाटतं याचा आम्ही अभ्यासू झालो. अरे एका अभंगाला तुझं आयुष्य गेलं तरी त्याचा अर्थ स्पष्ट होणार नाही. तू काय अर्थ, पुन्हा तो शास्त्राच्या परंपरेप्रमाणे कुठं तू त्याचं अध्ययन केलं का? गुरु परंपरेनं काहीच केलेलं नसतं, त्याला अभ्यास असं म्हणतात. त्याची उपयोगिता PhD मिळवण्यासाठी, हे आत्मज्ञान होण्यासाठी नाही. तर ते सांगतात सोमुखे जे बोलले, तुम्ही जे स्वतः बोलले ते आपलं ह्याच्यासाठी चाललंय की ह्या श्रवणाविषयी त्याला आदर कसा असला पाहिजे. अर्जुनाला काय वाटतं, तो म्हणतो तुम्ही जे स्वमुखाने बोलले ना ते आम्ही या ठिकाणी नुसतं ऐकलं नाही, ते नादाशी रूप देखील. तुमचे नाद म्हणजे शब्द होते, तुम्ही जे बोलले ते काय होते, शब्दरूपता त्याला होती. पण आम्ही शब्दरूपतेनेच पाहिलं नाही, त्या शब्दाला रूप आलं म्हणून पाहिलं. आम्ही त्या शब्दाबरोबर त्या शब्दाच्या रूपाची कल्पना केली, त्याचा अर्थरूपता पर्यंत आम्ही पोचलो असं आहे. आणि चंदन तरुची फुले तुरंबित आवा, तुम्ही जे चंदन आहे ना, चंदन काय आहे, सुगंधी आहे. सुगंध म्हणजे फक्त ते घ्राणेंद्रियाचा विषय, पण इथपर्यंत आम्ही राहिलो नाही. आम्ही चंदनाला फुलं आहेत का? नाही. नादाला रूप आहे का? नाही. पण आम्ही नादाला रूप पाहिलं. आणि चंदनाला काय, चंदन तरुची फुले आणि तुरंबित आहो, मग आम्ही चंदन तरुची फुलं, चंदनाला जणू काही फुलं लागली असं तुमच्या वाक्यरूपी चंदनाकडं पाहिलं, असं तुमच्या वाक्यरूपी नादाकडं आम्ही पाहिलं. आणि त्याच्याद्वारा चंदन तरुला जणू काही फुलं लागावीत अशा प्रकारे त्याचं आम्ही, म्हणजे आम्ही अत्यंत आवडीनं, अत्यंत आदरपूर्वक, अत्यंत लालायित होऊन, उत्कट अभिलाषा धरून पुन्हा पुन्हा ह्या शब्दांचं आम्ही आलोडन करीत आहोत, अभ्यास स्वाध्याय आम्ही करत आहोत. म्हणून म्हणतात चंदन तरुची फुले तुरंबित आहो मा. आता असं सांगितल्यावर श्रीकृष्णाला तरी रावेल का? एवढं मोठे स्तुती, कालच आहे, स्तुती कसमही न रोचते, कोणालाही एवढं सांगितल्यावर आवडणार नाही. तया पार्थाची या बोला, ते खेड्यामध्ये पोथी चालतात ना, आणि ते सांगत असतात, ते अर्धवट अर्थ सांगत असतात. आणि बऱ्याच वेळा ते सांगतात ना, आपल्या रामायणामध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं की हे तर फार गंभीर आहे, परंतु आता हे याच्यामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे वैशिष्ट्य आहेत, पण चला पुढे. तसं ते त्या माणसाला सुद्धा खालून बोलणाऱ्यांनी वा म्हणलं तर त्याचं काय होतं, आणखीन त्याला स्फुरण येतं सांगायला. तर इथं भगवान बोलणारे आहेत आणि अर्जुन त्याचं सार्थ अनुभूती घेत आहे. म्हणून अर्जुन म्हणतं तया पार्थाची, आपलं भगवान काय बोला, थोडं हो द्या मला, 2च वया नंतर बोला. तया, हा बरं बोला. त्याच्या केलेल्या स्तुतीमुळे डोलले का श्रवणाविषयीची आवड असल्यामुळे डोलले? श्रवणाची आवड असल्यामुळं आणि स्थिती नाही हे मी आपलं सामान्य सांगितलं ना उदाहरण देऊन. हे कशासाठी सांगितलं की सामान्य जीव जो आहे आज्ञानी, त्याला वा म्हटलं तर त्याला त्याच्याविषयी स्फुरण अधिक होतं. तर हा तो कोण आहे, भगवान आणि अर्जुनांचा संवाद आहे, एवढंच म्हणायचं, बाकीचं नाही. किंवा आमचं जरा विषयांतर झालं म्हणून आम्ही आपली क्षमा याचना करतो. तया पार्थाची या बोला सर्वांगी श्रीकृष्ण डोलला, म्हणे भक्ती ज्ञानाची झाला आगरवा. ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग भगवंतांनी काय केला ते ज्ञानोबाराय सांगतात की पार्थाची या बोला, पार्थाचं असं बोलणं ऐकल्यामुळं भगवान पहिल्यांदा सर्वांगी श्रीकृष्ण डोलला. भगवान श्रीकृष्ण सर्व अंगाने डोलू लागले, त्यांना आनंदाचा डोल आला. म्हणजे वक्त्याला अशा प्रकारचा श्रोता असला तर त्याचं सर्वांग डुलतं, आहे की नाही, म्हणजे डोलायला पाहिजे असं. सर्वांगी श्रीकृष्ण डोलला म्हण. आणि काय भगवान म्हणतात, म्हणे भक्ती ज्ञानाशी झाला आगरू हा. अरे आता तर इथं अर्जुन ही असं स्थिती आहे, म्हणजे ही केवळ ज्ञानाची स्थिती आहे का? ही अशी स्थिती अर्जुनाची जी झाली, तिचं जर आपण निरूपण करायचं ठरवलं तर हे ज्ञानाच्या पराकोटीचं हे उदाहरण म्हणून अर्जुनाचं आपल्याला देता येईल का? केवळ ज्ञानाचं देता येणार. केवळ द्वैती भक्तीचं हे उदाहरण द्यायचं म्हणलं तर देता येईल का? नाही. का भक्ती आणि ज्ञान यांचं समन्वयाचं उदाहरण आहे का? हे उदाहरण अर्जुन आहे. म्हणून म्हणतात की म्हणे भक्ती ज्ञानाशी झाला आगरो हा. अरे हा तर भक्ती आणि ज्ञानाचं दोन्हींचं काय झालंय, आगर म्हणजे याचं जीवन म्हणजे भक्ती ज्ञानाचा मळा फुललेला आहे, अशा प्रकारचं भगवान मनातल्या मनात समजतात. ऐसा पती कराचिया
तोषा आतू प्रेमाचा वेग उचंबळतू सायासे सावरुनी आनंतू काय बोले. स्वामी महाराज जर कोणी पोथीमध्ये जास्तच एकाग्र झालं, डोलायला लागलं किंवा डोळे झाकून शांत मुद्रा धारण करायची, ते म्हणायचे जरा हो त्यांना जरा हे करा, ते म्हणायचे ठप्प होऊ नका, ऐकी नाही, कारण अजून विषय ऐकायचा आहे, ऐकी नाही. याचा मागचं पुढचं अनुसंधान आवश्यक आहे. चित्ताची निरुद्ध वृत्ती याच्यात चालत नाही. एकाग्र चित्त आणि त्याच्याबरोबर मागचं पुढचं अनुसंधान पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हणतात आयसा पतिकोराच्या तोषातू प्रेमाचा वेग उचंबळतो. ह्या गोष्टी घडतात मानवी अंतकरणामध्ये. हे अष्टसात्विक भाव वक्त्यालाही होऊ शकतात, श्रोत्यालाही होऊ शकतात, आणि श्रोत्याचे पाहून वक्त्याचे वाढूही शकतात, आहे की नाही. वक्त्याचे पाहून श्रोत्याचे वाढू शकतात. पण हे काय याचं काय म्हणजे हे मुख्य याचं गोष्ट नाही. म्हणून आयसा अशा प्रकारे पतिकराच्या तोषात, पतिकर म्हणजे आपले अत्यंत प्रिय व्यक्ती, आणि त्या प्रिय व्यक्तीला झालेला तोष म्हणजे आनंद आहे, आणि त्या तोषात म्हणजे त्या आनंदामध्ये असा प्रेमाचा वेग उचंबळतो. यामध्ये प्रेमाचा वेग काय होता, उचंबळत होता, ओसंडून वाहत होता. परंतु तरीसुद्धा भगवंताला एवढं नाही. अर्जुनाची इच्छा काय आहे, मला विभूती ऐकव आणि तुझं षड्गुण ऐश्वर्य कथन कर, की जेणेकरून त्या विभूतीचं श्रवण केल्यानंतर मी त्या विभूतीचं ध्यान करील आणि ध्यानपरायण होऊन मी त्याची अर्चना किंवा त्याची आराधना करू शकेल, असं त्याचं म्हणणं होतं. आणि ते सांगायचं राहिलंय ना. म्हणून त्या प्रेमाने जरी आनंदाचा वेगा अंतकरण आनंदाने ओसंडून व्हावं लागलं, पण भगवान अर्जुन दोन्ही एकरूप होऊन राहिले असते तर पुढचा संवाद झाला असता का. म्हणून सायासे सावरुनी आनंद. आता हे जे काही प्रेम आहे हा त्या प्रेमाचं निग्रह करणं हे बरंच कठीण आहे. परंतु परमात्म्याने आनंतू सायाशे सावरून फार कष्टाने म्हणजे बळजबरीनं त्या ठिकाणी तो वेग परमात्म्याने प्रेमाचा ओचंबळ झालेल्या अंतकरणाचा वेग त्या ठिकाणी शमन केला, उपशम केला. आणि काय बोले, आणि भगवान पुढं त्याला बोलायचं आहे ना, मग भगवान काय बोलतात पुढं, तर हंत ते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतया प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. हंत ते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतया प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. हंत ते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतया प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. हंत ते कथयिष्यामि दिव्यात्मविभूतया कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.